मित्रांनो, अनअकॅडमी या लर्निंग ॲपवर एमपीएससी सोबतच सर्व स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याची तयारी करा। आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करा, मोबाईल नंबर टाका, एमपीएससी सिलेक्ट करून तुम्हाला एक कोड विचारेल, त्या कोडमध्ये टाकून द्या SOHELLIV। हा कोड टाकल्यानंतर सगळा कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट पाहता येईल। या ठिकाणी तुम्हाला इंडियाचे टॉप एज्युकेटर्स मार्गदर्शन करतात। 22 फेब्रुवारीपासून सायन्स अँड एन्व्हायरमेंट मॉड्यूल नवीन बॅच लॉन्च होत आहे। लवकरात लवकर याची सबस्क्राईब करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या YouTube चॅनल SM गायडन्स पॉइंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या घडीला एक मोठी बातमी घेऊन आलो आहे की गट क ची जी पद भरती होते महाराष्ट्र शासनाची, ती आता एमपीएससी मार्गेच एमपीएससी द्वारेच होणार आहे। आताच्या घडीला सर्वात मोठी बातमी आहे आणि एका प्रकारे आनंदाची बातमी सुद्धा आहे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। काय ती बातमी आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी जर चॅनलवर प्रथमच आला असाल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहे या बातमीवर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला व्हिडिओची सुरुवात करूया। बघा, बातमी आली होती आजच्या न्यूजपेपरमध्ये। शीर्षक आहे की एमपीएससी तर्फेच गट क ची प्रादेशिक स्तरावर भरती शासन मान्यतेसाठी तयार होतोय प्रस्ताव। म्हणजे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, मीटिंग सुद्धा झाली आहे, मीटिंग मध्ये मान्यता सुद्धा मिळाली आहे। आता फक्त प्रस्ताव तयार करून शासनाच्या मान्यतेसाठी पाठवायचा आहे। डिटेलमध्ये पाहूया काय बातमी म्हणते। महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर राज्य सरकारने गट अ व ब संवर्गातील पदांच्या भरतीसाठी खासगी एजन्सी नियुक्त केल्या होत्या। तुम्हाला माहिती आहे, महापोर्टल तर रद्द झालं होतं, परंतु नंतर खासगी एजन्सी नेमण्यात आल्या होत्या। परंतु त्यांच्यात बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतले की ब्लॅक लिस्टेड काही कंपन्या सिलेक्ट करण्यात आल्या होत्या। मात्र आर्थिक गैरव्यवहारांबाबतचा गैरप्रकार वाढतील अशी शक्यता विद्यार्थ्यांसह राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती। बरोबर आहे, बऱ्याच राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट केलं होतं। जे विद्यार्थी या ऑनलाईनच्या ज्या कंपन्या होत्या यांचा विरोध करत होते, त्याच्यात तुम्हाला माहित असेल की सुप्रियाताई सुळे, बच्चू कडू यांनी सपोर्ट केलं होतं की हो बरोबर आहे, त्या कंपन्यामार्फत भरती नको व्हायला। त्याच्यामुळे होतकरू आणि प्रामाणिक अधिकारी कर्मचारी सेवेत यावेत म्हणून राज्यभरातील सर्वच शासकीय विभागांमधील गट क संवर्गातील पदांची भरती प्रादेशिक स्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राबविण्यासंदर्भात सचिवांनी सकारात्मकता दर्शवली आहे। त्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सचिवांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविला जाणार आहे। बघा, म्हणजे जी सचिवांची मीटिंग झाली, सगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये एकमतानं हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि आता मुख्य सचिवांमार्फत तो मुख्यमंत्र्यांपर्यंत तो पाठवण्यात येणार आहे। आणि इतकंच नाही तर ही भरती राबवताना किती पदं भरायची आहे त्या संबंधी रिक्त पदांची सुद्धा माहिती मागवली आहे। सगळ्या डिपार्टमेंटचे सचिव तिथे जमा झाले होते। सगळ्या सचिवांना सूचना देण्यात आल्या की रिक्त पदे किती आहे। आणि बघा पुढे काय म्हटलंय की राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू आणि आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गट क संवर्गातील पदांची भरती जिल्हास्तरीय समित्यांऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात यावी असे पत्र दिले। या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 शासकीय विभागांकडून या प्रवर्गातील रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली आहे। म्हणजे जवळपास 48 डिपार्टमेंटच्या रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली आणि जवळपास 1 लाख पद रिक्त आहेत या 48 विभागांचे। परंतु जो मागे आकडा आला होता, सगळे शासकीय विभाग मिळून जवळपास 2.5 लाख पदे रिक्त होती। परंतु जे मोस्ट इम्पॉर्टंट पदे आहेत त्याचं असं म्हटलं जातं की 1 लाख पदे हे तातडीनं भरले जाणं अपेक्षित आहे। तरी सुद्धा मी सांगू इच्छितो की 2021 मध्ये तर हे भरले नाही जाणार, परंतु 2022 मध्ये मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक फार महत्त्वाचं वर्ष राहणार आहे 2022चं। त्यांनी त्याची तयारी आपण चालू ठेवलीच पाहिजे। दरम्यान शहरी भागातील मुलांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतात, तर ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे। त्यामुळे आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवताना प्रादेशिक स्तरावर राबवण्यात यावी असाही आग्रह बैठकीत करण्यात आला आहे। त्यानुसार आयोगाचे मत विचारात घेऊन कार्यवाही केली जाणार असल्याची वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। म्हणजे आता या सगळ्या अधिकाऱ्यांचं तर एकमत झालं सगळ्या सचिवांचं, परंतु आता कोणाचं मत घेतलं जाणार? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं। आणि तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगून देतो की या आधीच एमपीएससीनं या प्रकारे पदभरती करून घेण्यासाठी होकार दर्शविला होता। त्याआधी पण त्यांच्याकडे प्रस्ताव आला होता आणि तेव्हा एमपीएससीने याला होकार दर्शविला होता। फक्त त्यांनी म्हटलं होतं की एमपीएससीचा जो स्टाफ आहे तो त्यांना वाढवून देण्यात यावा। आता सध्या फक्त ते अ आणि ब, गट अ आणि गट ब ची पदभरती करतात, हे त्यांच्यासाठी स्टाफ सफिशियंट आहे, बल्कि सफिशियंट नाही ते कमी आहे। परंतु गट क साठी त्यांना मोठ्या प्रमाणात डिपार्टमेंट लागेल, स्टाफ जास्त लागेल। तो स्टाफ त्यांनी जर शासनाने पूर्ण करून दिला तर एमपीएससी गट क ची पदभरती करून घेण्यास सुद्धा त्यांना मान्य आहे। आता पाहूया की पुढे शासन काय निर्णय घेते।
पण याच्यात एक ट्विस्ट आहे मित्रांनो. ट्विस्ट असा आहे की याच्यामध्ये काय होईल, आता जर मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला, ज्याची शक्यता फार जास्त आहे, कारण की सत्ता पक्षामधले सगळ्याच आमदार असो की मंत्री असो, सगळे याच्यासाठी समर्थक आहेत, सगळ्यांचं म्हणणं आहे की हो. परंतु याच्यामध्ये एक ट्विस्ट असा आहे की आता जर मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मान्य केला ना, तर याच्यावर हा स्वाक्षरी करण्यासाठी जाणार राज्यपाल महोदयांकडं. आणि तुम्हाला माहित आहे की आपले राज्यपाल आणि मुख्यमंत्र्याचे किती मधुर संबंध आहेत. जो तुम्हाला माहित असेल की विमानाचं प्रकरण झालं, किंवा मग राज्यपाल जे आमदारांची निवड करतात, स्वीकृत आमदार, त्यांचं प्रकरण असो, म्हणजे जास्त मधुर संबंध नाहीये, तुम्हाला माहित आहे. राज्यपाल महोदय याच्यावर काय करतील ते अजून एक ट्विस्ट आहे. सध्या एक टप्पा जे आहे तो पार झालाय. एमपीएससी सुद्धा तयार आहे, मंत्रिमंडळ सुद्धा तयार आहे, मुख्यमंत्री सुद्धा मान्य होतीलच. परंतु आता शेवटचा जो येईल ना, ती राज्यपाल काय भूमिका घेतात त्याच्यावर ही सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहे. तुम्हाला काय वाटते, शासनाने एमपीएससी द्वारे या सगळ्या पदभरती घेणं चांगलं आहे की वाईट आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तुम्हाला काय वाटते, योग्य निर्णय आहे की अयोग्य? तर ही बातमी मला तुम्हाला द्यायची होती. अतिशय महत्वाची बातमी आहे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद मित्रांनो. अनअकॅडमीवर प्लसचे भरपूर फायदे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचे फेवरेट जे मार्गदर्शक आहे ते मार्गदर्शन करतील. सगळ्या एक्झामची प्रिपरेशन करून दिल्या जाते. डाऊट क्लिअरिंग सेशन्स होतात, एक्झिक्युटिव्ह कव्हरेज ऑफ सिलेबस, फ्री टेस्ट आणि मॉक टेस्ट होतात, सगळ्याचं स्पष्टीकरण दिले जाते. फ्री आणि प्लसमध्ये भरपूर फरक आहे मित्रांनो. लिमिटेड सिलेबस आहे फ्रीमध्ये, तर प्लसमध्ये अनलिमिटेड आहे. लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट होतात फ्रीमध्ये, तर प्लसमध्ये अनलिमिटेड. आणि लिमिटेड पीडीएफ भेटतात फ्रीमध्ये, तर प्लसमध्ये अनलिमिटेड भेटतात. आणि डाऊट क्लिअरिंग सेशन हे सगळेच नाही होत तुम्हाला फ्रीमध्ये, पण प्लसमध्ये सगळे डाऊट क्लिअरिंग सेशन तुमचे घेतले जातात एज्युकेटर्सकडून. तर तुम्ही जर प्लस सबस्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर कोड वापरा SOHELLIV, तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर आजच अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा, एनरोल करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.